मित्रांनो, मिसिंग लिंकवरती स्लॅब कोसळलाय. म्हणजे मिसिंग लिंकच्या आतमध्ये जो बोगदा आहे ना, तो बोगदा आणि मिसिंग लिंक जिथे जॉइंट होतो, तिकडे एक सिमेंटचा असा स्लॅब करण्यात आलेला होता कर्व्ह शेपमध्ये. तो या एवढ्या पावसाच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये तो स्लॅब खाली कोसळलेला आहे. आता 2 दिवसापूर्वीच मिसिंग लिंकवरती खड्डे पडल्याची व्हिडिओ आलेली. तेव्हा तुमचे साहेब असे म्हणाले होते, की एक लेयर फक्त चेक करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे पावसाचा अंदाज येण्यासाठी एक लेयर वापरली जाते. त्याच्यानंतर पावसाचा अंदाज आल्याच्या नंतर त्याच्यावरती दुसरी लेयर टाकली जाते. म्हणजे ती एक लेव्हल होऊन जाते. मग आता तर स्लॅब पण पडला. मग आता स्लॅब पण अंदाज येण्यासाठी पडलाय का? मग ह्याच्यानंतर ब्रिज जर पडला, देव न करो, आपल्या देशाचा ब्रिज आहे, पण देव न करो, तसं जर काय झालं, तर त्याच्यावर पण तुम्ही हेच बोलणार का? की पहिला अंदाज येण्यासाठी तो पडलेला आहे, त्याच्या नादात आता आम्ही दुसरा बांधू. अरे किती लोकांना लुबाडणार यार, किती खोटं बोलणार. आधीची सरकार असू दे, आत्ताची सरकार असू दे किंवा भविष्यात कुठली येणारी सरकार असू दे. आम्हाला तर फक्त एवढंच वाटतंय, की इंग्रज गेलेत ना, त्यामुळे गोरे साहेब गेलेत आणि त्यांच्या जागी काळे साहेब बसलेले आहेत. बाकी जैसे थे चालू आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा.